प्रश्न अनेक पण उत्तर मात्र एकच, याप्रमाणे कार्यरत असणारे एक उमद कर्तृत्व सन्माननीय विश्वजित विलासराव पाटील, सांगली शहर जिल्हा भाजपचे सरचिटणीस आज आपल्या सोबत आहे. विश्वजित साहेब नमस्कार. नमस्ते सर. आपल्याला असं का वाटलं की आपण या राजकारण समाजकारणामध्येच कार्यरत राहावं? म्हणजे आजोबा ते स्वातंत्र्याने होते. त्यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा दिला. वसंतदादा असतील, अतुलाप्पा नवले असतील, स्वर्गीय राजाराम बापू असतील, अशा अनेक दिग्गजांच्या बरोबर त्यांनी काम केलं. तुमच्या प्रभागातल्या युवकांच्या विषयी तुमचं धोरण कसं असतं किंवा भविष्यात कसं असेल ते? नाही आजकालच्या मुलांचं काय झालंय की मोबाईलकडे जास्त त्यांचं लक्ष आहे. एक फॅशन म्हणून ते नशेच्या मार्गी लागेल. सगळं विद्यार्थ्यांनी किंवा मुलांनी ते क्रीडांगणावर जाणं गेलं पाहिजे. महिला घराच्या बाहेर निघत नाहीत आणि मग त्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात वगैरे. तुम्ही एक प्रोजेक्ट हाती घेतलात, काय आहे तो प्रोजेक्ट नेमका? महिलांसाठी आरक्षित पहिलीच ओपन जिम आपल्या गोमटेश नगरच्या गल्ली क्रमांक 1 मध्ये मी महिलांसाठी तयार केलेली आहे. मुलांसाठी पहिलीच ओपन. अच्छा, त्या बात आहे. त्या संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा करणं तसं तर महाराष्ट्रभर भारतभर केली जाते, पण तुमच्या प्रभागात एक भीमनगर म्हणून भाग आहे, तिथल्या लोकांची आपण कशी सोय करून दिली आम्हाला नक्की आवडेल काय? जगामध्ये ज्यांचं नाव आहे बाबासाहेबांचं, की अशा पुरुषाच्या भीमनगर आपला जो भाग आहे तर तिथं काहीतरी सुधारणा करावी. तर त्या ओपन स्पेसमध्ये पेविंग ब्लॉक्स टाकून सुशोभी करून गेलं. भीमनगर भागामध्ये कधी फुटपाथ नव्हता, म्हणजे तोही सुशोभीकरणाचा फुटपाथ रोड साईडला पेविंग ब्लॉक्स घालून. तुमच्या येणाऱ्या आगामी काळातलं विकासाचं विजन काय असेल? महिलांच्या जेवढ्या येतील माझ्या अच्छा, तर त्यांना चेस्टमॅट आपण वाटप मोफत करून